नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। कास्तकार व कृषी विकासासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटना कटिबद्ध। राज्यातील शेतकरी, शेतमजूर तथा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या कृषी विषयक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कार्यान्वित होत असलेली नियोजित महाराष्ट्र शेतकरी संघटना कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यात यात शेतकरी विश्वातील नव्या दमाचे शिलेदार नेमणार असून या नव्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेत शेतकरी, शेतमजूर व युवा विश्वाने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पूर्णाजी खोळके यांनी केले। रविवारी शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या ध्येय धोरण व आगामी कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी नूतन सचिव सुगत भटकर उपस्थित होते। सरकार हे कास्तकार हे शेतमजुरांच्या समस्या सोडण्यासाठी व कृषी क्षेत्राचा साचेबद्ध विकास साधण्यासाठी कुचकामी ठरले असून शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक पिळवणूक जोमाने होत आहे। यावर राज्यभरात संघटना रान उठवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। महाराष्ट्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करणार असून कास्तकारांच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवणार आहे। तसेच कास्तकार व ग्रामीण जनतेच्या आरोग्य विषयक प्रश्नांचे निराकरण, त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी अनेक आंदोलने राबवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी संघटनेच्या कृती कार्यावर माहिती देण्यात आली। यात कास्तकार व कृषी क्षेत्राच्या संदर्भात उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळवून देणे, कर्जमुक्ती, कर्जमाफी, पीक विमा नुकसान भरपाई आदींसाठी प्रयत्न करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना न्याय मिळवून देणे, ग्रामीण व शहरी भागात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा निर्माण झाल्या पाहिजे। यासाठी शासनावर दबाव आणणे, शासन व प्रशासनासमोर शेतकरी व सार्वजनिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी ठोस कारवाई करणे, तसेच शेतमजूर, महिला, अल्पभूधारक शेतकरी व गरीब घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे, तरुणांसाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व स्वयंरोजगारासाठी अनेक उपक्रम महाराष्ट्र शेतकरी संघटना राबविणार असून लवकरच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यकारिणी गठीत होऊन प्रभावीपणे सेवा कार्य सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेत यावेळी यासीन खान, विजय इंगळे, भारत भटकर, सिद्धू खरे, अभि मोहोड, धम्मा सरदार, मधुकर बोपटे, किशोर चक्रे समेत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासनाशी लढलो, आंदोलन केले, मोर्चे काढले, निवेदन दिले आणि धरणे आंदोलन सुद्धा केले आणि मला रस्ता रोको सुद्धा केले। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी, कर्जमाफी असो, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतो यासाठी आम्ही हे केले आणि गावागावात आम्ही मिटिंगा घेत असताना शेतकऱ्यांची मागणी होती की बा आपण शेतकऱ्यांसाठी लढत आहात, पण ग्राउंड लेवलवरच्या ज्या समस्या सर्वसामान्य जे कास्तकार आहेत, सामान्य नागरिक आहे, यांचे जे प्रश्न आहेत, मजूर असो यांचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांसाठी कुठलंही म्हणजे कोणी म्हणजे हे करण्याकरता तयार नाही। म्हणजे जे वस्तुस्थिती आहे त्या वस्तूसाठी शेतकऱ्यांच्या ग्राउंड लेवलवर लढून कोणी म्हणजे तयार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपण जे शेतकऱ्यांसाठी लढतात तर आपण एका संघटनेचे हा बरोबर आहे, पण जे काही विषय आम्ही करून शिकवतो त्याच्यात बंधन असल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शेतकरी संघटना या नावाने संघटना स्थापन करून शेतकऱ्यांसाठी मोठ्या पद्धतीने काम करण्यासाठी ही संघटनेची स्थापना केली। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।